नाही कविताजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. एक तर लोकल मुंबईची जी आहे ती आहे मुंबईची जीवनवाहिनी. पण ज्या पद्धतीने मुंब्र्याला जी घटना घडली जून मध्ये आणि आता जी घटना घडली, तर ही जीवनवाहिनी कशी मृत्यूवाहिनीत तिचा बदल झाला हे आपण बघितलंय. खरं तर एक इथे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन गोष्टी यामध्ये आहेत. की एक तर आंदोलन जे सुरू केलं ते कशासाठी केलं, म्हणजे कुठल्या कारणासाठी केलं. एक तर हे कारण काय होतं, तर ज्या दोन अभियंत्यांना निलंबित केलं गेलं. आता हे दोन अभियंत्यांना निलंबित का अचानक केलं गेलं का, त्यासाठी व्हीजेटीआयचा रिपोर्ट आला. त्या संस्थेने जो रिपोर्ट दिला त्यात हे अभियंते यांनी आपल्या कामात कसूर केली अशा पद्धतीचा तो रिपोर्ट होता. मग ह्या रिपोर्टनुसार जर ह्या अभियंत्यांवर कारवाई केली गेली तर हा कुठल्याही आंदोलनाचा विषय होऊ शकतो का, की त्यांच्यावर कारवाई करू नका अशा पद्धतीचा आंदोलनाचा विषय होऊ शकत नाही. एक. आणि दुसरी गोष्ट अशी की जी वेळ निवडली गेली याकरता, हे आंदोलन करण्याकरता, ही ज्या वेळेस लोकलचा हा पीक आवर होता त्यावेळेस ही वेळ निवडली गेली. आता त्यांनी सांगितलं की याची तयारी आधीपासून सुरू होती, हो. की यात हे काय अचानक झालेलं आंदोलन नव्हतं. हे अचानक झालेलं आंदोलन नसताना हे पूर्व तयारीने आंदोलन केलेलं होतं. मग जर अशा पद्धतीने पीक आवर निवडून जर का अशा पद्धतीचं आंदोलन केलं गेलं आणि या मध्ये सर्व प्रवाशांना वेठीला धरण्याचाच उद्देश होता, तर जर का ह्या दोन गोष्टी अशा पद्धतीने होत असतील तर ही अतिशय हे निश्चित प्रश्न